या मॅडम ही स्पर्धा अशी अर्धवट कशी सोडून जाऊ शकतात? चुकीचंच आहे ना हे? हो, नियमानुसार तर हे चुकीचंच आहे, पण मग झालं तर बाद करून टाका यांना. हो, पण ती तर तिच्या भावाला दम्याचा त्रास होत होता म्हणून गेली ना. हे बघा, तुमची कारणं ऐकायला आले नाहीयेत प्रेक्षक, इथे स्पर्धा बघायला आलेत. त्यामुळे नियमानुसार तुम्हाला यांना बाद करावंच लागेल. एक मिनिट, मला जजेसना विचारावं लागेल. एक मिनिट मॅडम, ही स्पर्धा नवरा बायकोसाठी आहे ना. मग नवरा बायकोचं नातं हे त्या दोघांपुरतच फक्त मर्यादित कसं असू शकतं? आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो मॅडम. मग बायको हे नातं जपताना एका स्त्रीसाठी तिचे आई वडील, तिचे सासरचे, तिचे भाऊ बहीण हे पण तितकेच महत्वाचे असतात ना. आणि शेवटी काळजी घेणं, प्रेम करणं हाच तर स्त्रीचा महत्वाचा गुणधर्म असतो. मॅडम, तुम्ही पण एक स्त्री आहात, तुम्ही तर अगदीच समजू शकता मी काय म्हणतोय ते. आणि निवी तर तिच्या भावाला दम्याचा त्रास होत होता म्हणून खाली गेली, आणि तिने तिच्या भावाची काळजी करणं यात गैर काय? हे बघा, भावाची बहिणीची काळजी सगळं समजू शकते मी, पण तुम्ही ना संसार आणि स्पर्धा याची गल्लत करताय. आणि मुळात यांच्या भावाचा इतकाच प्रॉब्लेम होता तर मग स्पर्धेत भाग घ्यायलाच नको होता ना ह्यांनी. हे बघा मॅडम, सर, माझ्या बायकोने बाकी कोणाचाच विचार न करता फक्त तिने तिच्या भावाचा विचार केला, त्याच्यासाठी ती धावून गेली. आणि याचा मला पूर्ण अभिमान आहे. सर, कुटुंबापेक्षा जास्त महत्वाचं काय असू शकत नाही. आणि तिने माणुसकी म्हणून सुद्धा एक खूप चांगलं काम केलंय मॅडम, सर. आणि तरी तुम्हाला हे सगळं चुकीचं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला बाद करू शकता. मॅडम, हे बघा, स्पर्धा ही स्पर्धा असते. यात काळजी, माणुसकी, नाती हे सगळं आणून गल्लत करतायत हे लोक. मुळात सगळ्यांनी ना यांच्या थापांना भुलू नका, अजिबातच नाही. हा, एक मिनिट, तुम्ही आर्ग्यू करू नका, मला जजेसना विचारू दे. आओ, पण तुमच्याच रूल्स मध्ये लिहिले ना हे, मग तुम्ही काढून का टाकत नाही यांना? हा, हे बघा वहिनी, अंतिम निर्णय हा परीक्षकांचा राहील, त्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा. ठीक आहे, आम्ही डिसाइड केलंय आणि निर्णय द्यायला आम्ही स्टेजवर येतो. मित्रांनो, नियम हे असावेत, पण कधी कधी नियम तोडून माणुसकी जपावी. आणि अशीच एक परिस्थिती आज आपल्या समोर आली आहे. जोडी नंबर 12च्या आधीचे परफॉर्मन्सेस आपण बघितलेच आहेत. तिने उत्तम प्रकारे सगळ्या राउंड्स मध्ये परफॉर्म केलं. मिसेस निवेदिताच्या भावाला दम्याचा त्रास आहे आणि त्यामुळेच त्यांना खेळ सोडून जावं लागलं. या सगळ्याचा आढावा घेत आम्ही निर्णयावर आलोय की जोडी नंबर 12ला अजून एक संधी मिळावी. वहिनींच्या भावाची तब्येत बिघडली आहे आणि त्याला आरामाची गरज आहे. तब्येतीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय
की ही स्पर्धा आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. पण एकच, वहिनींना पुन्हा संधी मिळाली त्यामुळे काही नियम बदलले जातील. उद्या काही अवघड प्रश्न विचारले जाणार आहेत. आयुष्याबद्दलचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील, ज्यात मोठी उत्तरं सुद्धा अपेक्षित आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना उत्तर समोरासमोर नाही तर एकमेकांना पाठ करून द्यायचं आहे. याची उत्तरं जर त्यांनी बरोबर दिलीत तरच त्यांना फायनल राऊंड मध्ये प्रवेश आहे. तर जोडी नंबर 12ला अजून एक संधी तर मिळाली आहे, पण आता रस्ता थोडा खडतर होणार आहे. आणि हा खडतर रस्ता पार केला तरच तुम्ही टॉप 3 मध्ये जाणार आहात, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. थँक्यू. तर आता मी तुमची रजा घेते. भेटूया उद्या पुन्हा एकदा नवीन ऊर्जेने नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम. असीम, बरं वाटतंय ना तुला? धन्या, आपल्याला दुसरा चान्स तर मिळालाय, पण नियम ऐकलेस ना रे तू? निवी, तू नको काळजी करूस, सगळं चांगलंच होणार आहे. निविताई, तुम्ही काळजी नका करू, देव बाप्पा तुम्हाला जिंकवणार. बरं वाटतंय असीम? काय झालं असीम? कसला विचार करतोयस? निविताई, सॉरी. कशाला सॉरी? आज माझ्यामुळे तुम्हाला परत कॉम्पिटिशन वरून यावं लागले ना. असं नाहीये असीम. आणि तुझ्यासाठी कॉम्पिटिशन काय? मी कोणतीही गोष्ट सोडायला तयार आहे. तू महत्वाचा आहेस माझ्यासाठी बाळा. आणि असीम, पुढची कॉम्पिटिशन उद्या आहेच की. आम्ही त्या कॉम्पिटिशन मधून आउट कुठे झालोय? पण उद्याची कॉम्पिटिशन टफ असणार आहे, आणि जर मला दम लागला नसता तर तुमची कॉम्पिटिशन पूर्ण झाली असती. तू टेन्शन घेऊ नकोस असीम, ते आम्ही दोघं मॅनेज करू. तुझी निविताई अगदी बरोबर बोलतीये. आणि तुला माहिती असेल, तुझ्या धन्या दादाला आणि निविताईला ना कठीण कॉम्पिटिशनच आवडतात. तुला माहितीये, आपण जेवढ्या कठीण गोष्टींना तोंड देतो ना, तेवढं आपलं आयुष्य सोपं होतं. कारण कठीण वेळ आपण आधीच अनुभवलेली असते, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीची आपल्याला भीती वाटत नाही. करेक्ट. त्यामुळे असीम, तू अजिबात काळजी करू नकोस. उद्याचं कॉम्पिटिशन आम्हीच जिंकणार. ओके? आम्ही नाही, आपण तिघे जिंकणार आहोत. म्हणजे असीम स्ट्रॉंग राहिला तर आपण जिंकणार ना, आणि निविताई जिंकली म्हणजे असीम पण जिंकणार. हो की नाही? होत आहे. मग चला आता आराम करा. हा, आपण झोपायच्या आधी काय सांगितलंय? एका नाकाने श्वास घ्यायचं, दुसऱ्या नाकाने सोडायचं. चला, शिकवलंय ना? चला करा. मोठा श्वास घे. हा, एक श्वास घे. आले आले आले, जरा धीर नाहीये. अश्विनी, अगं अश्विनी ऐक ना. अगं बास ना आता. अगं आजचा दिवस आपला नव्हता असं समज. तुम्ही तर गप्पच बसा. हा, आपला दिवस नव्हता का? आपला दिवस नव्हता. हा, तुमच्यामुळे स्पर्धेतनं बाहेर फेकले गेलोय आपण. फेकले गेलोय? अगं ही स्पर्धा आहे, कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. वा, तुमच्यामुळे आपण हरलो आणि वरती मलाच शिकवताय तुम्ही? अगं हो, घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या भांडताय कसले? आई, मी माझ्या नवऱ्याशी भांडतीये. तो माझा मुलगा पण आहे. हो ना? मग घ्या ना मांडीवरती, जो करा. ए बाई, जाऊ दे, मी मध्ये काही बोलतच नाही. भांडायचं तर भांडा, पण काय ग,
मला आधी एक सांगा, यश आणि निवेदिता कधीचे झालेत? तुम्हाला काही इतका उशीर झाला? दुःख विसरायला गेलो होतो बाहेर. काय? दुःख विसरायला? हो, तुमच्या मुलामुळे स्पर्धा हरलो ना, मग दुःख साजरं करायला नको का? बास ना आता अश्विनी. नाही, तुम्हाला तर ना आता मी ऐकवणारच आहे. काय हे साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तुम्हाला? अश्विनी, अगं जाऊ दे ना. मान्य आहे अभयला प्रश्नांची उत्तरं नाही देता आली. अगं पण तू दिलेली उत्तरं सुद्धा बरोबर नव्हती. आता त्याला क्रिकेट आवडतं की फुटबॉल, एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुला देता आलं नाही. त्या आसिमला विचारलं असतं ना तर त्यांनी सुद्धा सांगितलं असतं उत्तर. बाबा, त्या असीम बरोबर माझा कंपॅरिझन करून इन्सल्ट करू नका माझा. या घराची मोठी सून आहे मी, आणि या घरासाठी किती करते माहिती ना तुम्हाला. अश्विनी, अगं तुझ्या कर्तृत्वाबद्दल आम्हाला तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. म्हणजे घरासाठी तू सगळंच करतेस, पण कसं आहे, दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यापेक्षा ना जरा स्वतःच्या नवऱ्याकडे आणि स्वतःच्या संसाराकडे लक्ष दिलंस तर फार बरं होईल. अहो, अगं म्हणजे मला म्हणायचं होतं की हे दोघं एकमेकांना जास्त चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतील. एक मिनिट बाबा, कुणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ केली मी? कुणाच्या आयुष्यात? सांगू? चला बस, आजच्यासाठी एवढंच पुरे. चला झोपा आता, चला. गुड नाईट धनदा. गुड नाईट. आता टेन्शन घ्यायचं नाही. धन्या, लाईट ऑफ करतोस का? हो. चल झोप आता असीम. आई, अहो तुम्ही जा, झोपायची तयारी करा. जा, रात्र झालीये, वाद नको तू कर. जा. ती निवेदिता लग्न करून या घरात आल्यापासून यांची जीभ जरा जास्तच चालायला लागलीये. अश्विनी, तुझी जीभ जास्त चालतीये. काय रे अभय, अरे तुझ्या समोर तुझी बायको तुझ्या वडिलांना वाटेल तसं बोलतीये, आणि तू तोंडाला कुलूप का घातलंयस? नाही, मान्य, त्यांना निवेदिताचा जरा जास्त पुळक आहे, पण म्हणून तू काय वाटेल ते बोलशील अश्विनी? जरा वयाचं आणि नात्याचं भान ठेव. वा, हे सगळ्याचं भान ना मीच ठेवते. ते छोट्या असीम पासून वयस्कर सासऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या वयाचा मान मीच ठेवते. हा आई, मी शेवटचं सांगते तुम्हाला, बाबांना सांगा माझ्याशी नीट बोलायचं. अगं ए बाई, आता बस कर. जा, जाऊन शांत झोप जा. नाही, त्या निवेदिताला त्या स्पर्धेतनं बाहेर काढत नाही ना, तोवर माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाहीये. उद्या मी ती स्पर्धा निवेदिताला जिंकूच देणार नाही. बघाच तुम्ही. बरं निवी, उद्याचं कसं करायचं? निवी, सांग ना, उद्याचं कसं करायचं? उद्या स्पर्धेला जायचं म्हणजे असीमलाही घेऊन जावं लागणार, आणि या अवस्थेत त्याला कसं घेऊन जायचं? कसं म्हणजे? त्याला आपल्या सोबत ठेवूया ना. कसं शक्य आहे धन्या? आपल्या बरोबर स्टेजवर न्यायला त्याला परमिशन नाही दिली तर? आणि खाली बसवून ठेवायचं म्हणजे आजच्या सारखं झालं परत तर काय करणार आहोत आपण? धन्या, मी तुला स्पष्ट सांगते, त्याला त्रास होईल अशा कुठल्याही ठिकाणी मला त्याला घेऊन जायचं नाहीये. आणि आपण दोघे नसताना त्याला इथे घरीही सोडू शकत नाही. त्यामुळे धन्या, उद्या स्पर्धेला नाही जायला मिळालं तरी चालेल मला. निवी, अगं आपण ही स्पर्धा कशासाठी खेळतोय तुला माहितीये ना? हो माहिती आहे, आपल्याला पैशांची गरज आहे, खूप गरज आहे. पण असीमच्या तब्येतीपुढे मला काही महत्वाचं नाहीये, तुला माहिती आहे ना. आणि तसंही मला नाही वाटत आपण ही स्पर्धा जिंकू. निवी, अगं असं काय बोलतेस तू? का नाही जिंकू शकत आपण? कारण धन्या,
मित्र असणं वेगळं असतं आणि नवरा बायको असणं वेगळं. मग आपण नवरा बायकोच तर आहोत. धन्या, मैत्रीच्या नात्यात आपल्याला जेव्हा गरज लागते तेव्हा आपण एकत्र येतो बाय चॉईस. पण नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांसाठी उभं राहावंच लागतं. तीच त्या नात्याची गरज असते. हे बघ निवी, आपलं नातं आता मैत्रीच्या पलीकडे आणि नवरा बायकोच्या नात्याच्या अलीकडे येऊन ठेवलंय आणि हे तुलाही माहितीये. मग तू असं कसं म्हणू शकतेस की आपण एकमेकांना अजून ओळखत नाही म्हणून? मग आपण नाहीच ओळखत धन्या. नवरा बायको म्हणून आपण अजून नाही ओळखत. आणि उद्या तिथे असे काही प्रश्न विचारले गेले, म्हणजे लग्नाविषयी किंवा नवरा बायकोच्या नात्याविषयी, तर आपण काय उत्तर देणार आहोत? आणि उगाच ऑकवर्ड किंवा निराश होण्यापेक्षा तिथे न गेलेलं बरं ना धन्या. निवी अगं, आणि तू असीमची अवस्था पण बघतोयस ना रे. हे बघ निवी, आपण असीमचं बघूया ना काहीतरी, पण आपण एकमेकांना जाणून घेऊ शकत नाही असं निगेटिव्ह का बोलतेस तू? अजून रात्र बाकी आहे. आणि निवी, एका रात्रीत मावळलेला सूर्य उगवू शकतो, तर आपण का नाही एकमेकांना जाणून घेऊ शकत ग? आणि तूच म्हणतेस ना प्रॅक्टिस केल्याने सगळं साध्य होतं म्हणून. मग आपण सुरुवात तर करू. निवी ऐक ना, पण जाणून तर घेऊया एकमेकांना प्लीज निवी. आता खरी निवी शोधतेस. बरं चल, विचार मला प्रश्न. हा, आपल्या शाळेच्या युनिफॉर्मचा कलर काय होता? आपल्या शाळेला युनिफॉर्म होता? धन्या, मस्करी ग. बरं थांब सांगतो. माझा जो होता तो रेड. अरे असं काय करतोस धन्या? आपण दोघे वेगवेगळ्या शाळेत होतो ना. तुझ्या शाळेचा युनिफॉर्म येलो शर्ट आणि ब्राऊन पॅन्ट आणि माझ्या शाळेचा युनिफॉर्म व्हाईट शर्ट आणि ब्लू स्कर्ट. तुला तुझा युनिफॉर्म आठवत नव्हता, पण माझा युनिफॉर्म आठवतोय. नाही म्हणजे ते आता आठवलं सगळं मला. हे तुला आठवतंय? आपल्या दोघांना सेम शाळेत जायचं होतं आणि आपण रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं, पण आपल्या घरच्यांनी काय आपलं ऐकलं नाही. हो ना, तुला पाठवलं त्या सेंट थॉमस हायस्कूल मध्ये आणि मला पाठवलं गोखले विद्यालयामध्ये. नशीब हे तरी आठवतंय तुला. आणि तुला गंमत माहितीये का नाही, माझा तो मित्र होता ना मनोज, आठवतंय का तुला? तो IT करायला गेला पुढे. हा तोच. तर आम्ही सगळे मित्र मिळून काय करायचो माहितीये का, त्याच्या युनिफॉर्म वर ना कलर सांडायचो. झोपलाय पण काय करतोय? निवी, आपल्याला उद्याची तयारी करायची होती ना. आपण शाळेतल्या गप्पा मारत काय बसलोय? बरं, आता तू मला प्रश्न विचार. हा बर, मला सांग, मी कॉलेजमध्ये असताना माझा आवडता विषय कुठला होता? फिजिक्स. निवी, मी आर्ट्सला होतो ग. अरे हो, सॉरी. मग इतिहास. निवी, तुला माझा इतिहासच माहिती नाही. मग भूगोल. निवी, मग कोणता विषय आवडायचा तुला? निवी, अगं कॉलेजला मला कोणताच विषय आवडायचा नाही. मुळात मला कॉलेजला जायलाच कंटाळा यायचा. काय? हो, एकतर मी 5वीत असताना मला मराठी मीडियम मधून इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं. अगं ओळखीचे वाटणारे विषय सुद्धा अनोळखी वाटायला लागले ग. फक्त माझं मराठीत एवढं बरं होतं का, कारण मराठी हा विषय मराठीत होता म्हणून. आणि तिथले टीचर इंग्लिश मध्ये काय शिकवायचे हे देवालाच माहिती. अरे पण मला सांगायचंच ना, मी शिकवलं असतं इंग्लिश तुला. वा निवी वा, तुला बघावा तेव्हा तू अभ्यास करत बसायचीस ग. तुझ्याशी बोलायचा जरी प्रयत्न केला तरी आई ओरडायची. मग काय मी जायचो पळून. अरे पण मी तेव्हा अभ्यास करण्यात बिझी असायचे. आता तर मी घरीच असते ना. आता शिकवीन. खरंच? हो खरंच. मग चालेल. मग मी गॅरेज मध्ये पण इंग्लिश मध्ये बोलेन. यू वॉन्ट टू सर्व्हिस युअर कार, बरोबर ना?